नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये बहुतेक लोकांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो काही मुद्दा आहे तो मुद्दा विरोधी पक्षातील नेते उचलतील आणि त्या संदर्भातील एक नवीन अपडेट येईल असं सगळ्यांना वाटत होतं. आणि त्या संदर्भातील अपडेट असं आहे, आजचं जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं आणि त्याच्यामध्ये कृषी मंत्री यांनी एक सूचक विधान केलंय. त्यातल्या त्यात शेतकऱ्यांचा जो काही सातबार आहे किंवा कुठल्या शेतकऱ्यांना सगळं कर्ज माफ होणार आहे या सगळ्या गोष्टींवर थोडक्यात आज स्पष्टता आलेली आहे, पण ती पूर्ण स्पष्ट नाहीये. आता हे सगळं आपण जाणणार आहोत अगदी थोडक्यात, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. राज्यातील शेतकऱ्यांसाठी जी काही कर्जमाफीची घोषणा आहे ती घोषणा कशी असणार आहे, तर अर्थसंकल्पीय जे काही अधिवेशन, या अधिवेशनात कर्जमाफीचा जो काही मुद्दा आहे तो मुद्दा आता सगळ्यांसमोर ऐरणीवर आलेला आहे. कोणासमोर? तर जे काही राजकारणी आहेत, जे काही सत्ताधारी आहेत, सत्ताधाऱ्यांनी मागचे खूप काही दिवसांपासून हा मुद्दा चिघळत ठेवलेला होता आणि तो आता कुठेतरी पूर्ण होताना दिसत आहे. राज्यातील जवळपास 25 लाख शेतकऱ्यांकडे बँकांचे 35,500 कोटी रुपये थकले आहेत. आता या शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली जाणार असल्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थकबाकीदार आणि कर्जदार शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे. मागच्या काही दिवसांपासून आपण ती बातमी देखील दिली होती आणि त्या संदर्भातील बँकांना आदेश देखील दिले होते. राज्यात गेल्या वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले होते आणि दरवर्षी 7 शेतकऱ्यांच्या दर दिवशी म्हणजे जर ऍव्हरेज आपण बघितला तर 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचा अहवाल आता समोर आलेला आहे. शेतकरी आत्महत्या काय करतो? तर नापिकी असो, हमीभाव असो, अतिवृष्टी असो किंवा महापूर किंवा दुष्काळातील जवळपास या दुष्काळामुळे महाराष्ट्रातील 55 लाख शेतकऱ्यांना आता कर्ज दिलं होतं. या पार्श्वभूमीवर उपाययोजना केल्या जाणार होत्या आणि त्या संदर्भातील अहवाल देखील आलेला आहे. आता शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी होणार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. शेतकऱ्यांचं 3 लाखांपर्यंतचं कर्ज जे ते माफ केलं जाणार आहे. बघा मित्रांनो, परत आहे का, शेतकऱ्यांचं 3 लाखांपर्यंतचं जे काही कर्ज आहे ते कर्ज माफ केलं जाणार आहे. याच सोबत बाकीचं कर्ज फेडण्यासाठी मुदत वाढवून दिली जाणार आहे. म्हणजे तुमचं 3 लाखांच्या वर जर कर्ज असेल तर 3 लाख तर माफ होतील, मग त्याच्यावर 3,50,000, 5 लाख, 6 लाख, तर त्याचं जे काही वरचं कर्ज आहे ते वरच्या कर्ज फेडण्यासाठी मुदत वाढवून मिळणार आहे. 5 वर्षातील कर्जदारांना 50,000 ते 1 लाखांचं अनुदान दिलं जाणार आहे. तसेच एक रकमी परतफेड योजनेतून कर्जमाफी घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज दिलं जाणार आहे. म्हणजे जे काही शेतकरी हे 3 लाखांपर्यंत तर सूट असणार आहे, 3 लाखाच्या वर जे काही शेतकऱ्यांचं कर्ज राहिलेलं असेल त्यांनी जर ते एका इन्स्टॉलमेंट मध्ये म्हणजे वन टाइम पेड केलं तर त्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज दिलं जाणार आहे, ते पण तात्काळ. आता कृषी मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे की भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आणि कर्जाचा विषय जो काही आहे तो विषय होता आणि बँकांकडनं शेतकऱ्यांचं कर्ज अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जाची माहिती घेतली जात आहे. या समितीच्या अहवालानुसार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हा जो काही अहवाल आहे तो अहवाल सादर होईल आणि 30 जून पर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल असंही त्यांनी इथे सांगितलं. त्यामुळे आता हा जो काही मुद्दा आहे हा मुद्दा आता 30 जूनच्या आधी यांना शेतकऱ्यांची कर्जमाफी देणं भाग आहे. कारण की जर नाही दिलं तर मग परत आपले सगळे जे काही विरोधी आहेत किंवा इतर जे काही पक्षातील नेते आहेत ते परत एकदा सत्ताधाऱ्यांना ऐरणीवर धरणार आहेत. लवकरात लवकर हा विषय क्लोज होणं गरजेचं आहे. आजचा अपडेट हाच होता की किती लाखांपर्यंत कर्ज माफ होईल आणि किती लाखाच्या वर शेतकऱ्यांना सूट दिली जाईल, म्हणजे मुदत वाढवून दिली जाईल. त्यामुळे नक्कीच तुमचा जो डाऊट होता तो क्लिअर झालेला आहे. चॅनलला सबस्क्राईब करून द्या मित्रांनो, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.